समटाईम्स लाईफ इतकी कन्फ्यूज करून टाकते ना की आपल्याला कळतच नाही आपण नेमकं काय शोधतोय. पीस, आन्सर की फक्त थोडंसं शांत मन. आणि कदाचित म्हणूनच आम्ही निघालो आहे इस्कॉन टेम्पलकडे. तुम्हाला तर माहितीच आहे, पुण्याची ट्रॅफिक, हॉर्न, रश आणि त्यात आम्ही फुल मेन कॅरेक्टर एनर्जी घेऊन. पण हॉनेस्टली माझ्यासाठी हा टेम्पल व्हिजिट नाही आहे. कारण काही महिन्यापूर्वी मी खूप नर्वस होते. ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस, कन्फ्युजन सगळंच डोक्यात चालू होतं. ते सगळ्यांच्याच लाईफमध्ये चालू असतं. तेव्हा मी पहिल्यांदा श्रीकृष्णाच्या मंदिरात गेले. आणि खरं सांगू, मी काही खूप मोठी भक्त नव्हते किंवा माझी काही खूप श्रद्धा आहे श्रीकृष्णावरती, असं पण काही नव्हतं. मी टेम्पलला जायचे पण श्रद्धेपेक्षा आउटिंग वाईफ जास्त असायच्या. पण त्या दिवशी काहीतरी वेगळं फील झालं. काय बदललं ते एक्सप्लेन नाही करता येणार, पण मन शांत झालं. हळूहळू मला जाणवायला लागलं कधी कधी आन्सर शब्दामध्ये नसतात, ते फिलिंगमध्ये असतात. आणि तेव्हापासून श्रीकृष्णाशी एक वेगळंच कनेक्शन फील व्हायला लागलं. हे बघा, हे इतकं सुंदर मंदिर, इतकी पीसफुल वाईब. मी इथे आल्यावर फोनपेक्षा थॉट सायलेंट होतात. आणि मला सिरियसली, मी ज्यावेळेस अशा स्ट्रेसमध्ये होते त्यावेळेस श्रीकृष्णाचं आरती घेतली, ते भजन ऐकलं कानावरती, काय फील झालं मला माहिती नाही. ते शब्दात व्यक्त करता येण्यासारखं नाही आहे. आणि काही शब्दांचे आन्सर पण भेटले माझ्या प्रश्नांचे. आणि तिथे मला एक गोष्ट दिसली, डिवोशनल कमी पण फोटोशूट आणि रील्स फुल प्रोफेशनल लेवल. त्यात आम्ही पण होतो. बॅकग्राऊंडला चाललेलं भजन, कोल्ड हवा आणि त्या वाईब्स. हॉनेस्टली थेरपी पण कधी कधी फील वाटते इथे. आणि आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, प्रसाद. टेम्पलमधला प्रसाद म्हणजे फूड नाही आहे, तो इमोशन असतो. आणि हो, पुण्याची ट्रॅफिक अजूनही तशीच डेंजरस आहे. पण काही प्लेसेस अशी असतात ना जिथे पोचल्यावर सगळा थकवा निघून जातो. त्यातलं एक आहे श्रीकृष्ण मंदिर. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. परफेक्ट नसेल पण रिअल आहे. कारण हा ब्लॉग फक्त व्हिडिओ नाही, हा माझ्या पीसकडे जाणाऱ्या प्रवासाचा छोटासा भाग आहे. जर तुम्हाला कधी असं वाटलं असेल, प्लेस भेटलं असेल जिथे जाऊन मन शांत होतं, तर कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.